सकाळी सकाळी डुग्गूची खूप मस्ती चालू होती. परी आणि एंजल दोघेही घरी नव्हते म्हणून एकटाच खेळत होता. आणि आज दुपारच्या जेवणात मी बनवलं होतं कढी पकोडा, कारण की रोज रोज सेम सेम भाजी आणि तेच वरण भात खाऊन खूप कंटाळा आला होता. जेवायलाही मी आणि एंजल आम्ही दोघीच होतो. निखिल बाहेर गेले होते त्यामुळे ते तिकडूनच जेवण येणार होते. म्हणून म्हणलं आज माझ्या आवडीचं बनवावं, झटपट होणारा कढी पकोडा आणि त्यासोबत मस्त असा भात. जेव्हा पण आम्ही दोघीच जेवायला असतो तेव्हा मोस्टली मी मसाला भात, वाटाणा भात किंवा खिचडी भात असं काहीतरीच बनवते. पण म्हणलं आज वेगळं काहीतरी बनवूयात. मग काय, दही होतं घरात, मग घेतली कढी बनवायला. मस्त अशी झणझणीत तिखट कढी बनवली. मीही खाल्ली, एंजललाही खाऊ घातली. मी अशा पद्धतीने बनवते. तुम्ही कशी बनवता मला कमेंटमध्ये सांगा. आणि भजी करताना तुम्ही त्यामध्ये सोडा टाकता का? मी अजिबात सोडा टाकत नाही, कारण त्यामुळे पोट खूप फुगतं आणि त्रासही होतो. गरम उकळत्या कढीमध्ये भजी टाकले तर ते असेही मऊ होतात. आणि तुम्ही यावर तडका सुद्धा घालू शकता, जसं आपण दाल खिचडी वगैरेवर टाकतो तसा. पण मला खूप कंटाळा आला होता म्हणून मी नाही घातला. त्यानंतर आलं होतं आमचं पार्सल, ज्यामध्ये होत्या 2 बॅग, ज्या की मी आणि माझ्या जाऊबाई आम्ही दोघींनी मागवल्या होत्या. ह्या झोकच्या बॅग आहेत, खूप सुंदर अशा बॅग आहेत. खूप दिवसापासून घ्यायचं चाललं होतं आमचं, शेवटी आज आल्याच त्या. आणि माझं बाळ इथे एकटंच खेळत होतं कारण डुग्गू झोपला होता. तर आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.